हाय, सिझनिंग टेल्समध्ये आज मी सांगते गोष्ट ते म्हणजे मला सापडलेल्या या एक्सचेंज शॉपची. सस्टेनेबल लिव्हिंग, इको फ्रेंडली लिव्हिंग हे लोक कसं फॉलो करतात तर रियूज, रिसायकल याचं एक खूप छान एक्झाम्पल म्हणजे एक्सचेंज शॉप. सो आय हॅव मेट दिस वंडरफुल गाय बेंटे. हाय. So I would like to know the concept of this exchange shop, how it functions, how it works. Yeah, if you have stuff over you don't need anymore and it's still good, you can take it here and somebody else can pick it up. Wow. So these people have formed this as a system and they follow it. Truly, they believe it की लोक गोष्टी देतील सुद्धा आणि मग घेतील. And you trust the people, right? That people will keep something and then they'll pick the stuff and not just pick something out of nowhere. We have some of these places and they work pretty good. Yes. Wow, that's wonderful and a great concept which is following the sustainable living and eco-friendly living. So thank you for your time. Ciao. Ciao. So things which you don't want anymore, त्या गिव अवे करण्याचं किती मस्त एक्झाम्पल आहे. आपल्याकडे अशी एक्सचेंज शॉप्स वर्क होऊ शकतील का कोणीही तिथे देखभाल करायला नसताना? हाऊ मच वी ट्रस्ट आवर ओन सिटीजन्स. का काही जण येतील आणि लुटूनच नेतील असे प्रकार जास्त होतील? तुमचे ओपिनियन्स नक्की सांगा कॉमेंट्स मध्ये. मला इथल्या लोकांचं कौतुक यासाठी वाटतं की ते ट्रस्ट देअर सिटीजन्स. ते ॲब्सोल्युटली बिलीव्ह देम की ते व्यवस्थितच वागतील. एकदम येऊन ते हे शॉप लुटून कुणीतरी एक माणूस येऊन घेणार नाहीये. तर हा ट्रस्ट बिल्ड होणं, ही सेन्सिबिलिटी लोकांमध्ये असणं किती गरजेची आहे. राईट. हे काय फरक आहे माहिती आहे का की इथल्या स्कूलिंगमध्ये, यांच्या शाळांमध्ये सगळ्यात आधी हा सेन्स डेव्हलप केला जातो. चांगलं सिटीजन बनण्यासाठीची जी सगळी मूल्य आहेत, नागरिकशास्त्र चांगलं शिकवलं जातं जे आपल्याकडे अत्यंत कमी मार्कांसाठी होतं. त्यामुळे इथली लोक आपल्या एवढी शिकलेली नसली तरी सुद्धा ज्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत, ज्या की क्लीनलीनेस असेल, स्वच्छता असेल, रूल्स फॉलो करणं असेल किंवा एक भान असणं कुठेही वागताना, ते भान इथल्या सगळ्या लोकांमध्ये असतं. खूप मोठा आवाज न करणं, या गोष्टी त्यांना लहानपणापासून शिकवल्या जातात. कचरा पेटीत टाकणं. आपल्याकडे नागरिकशास्त्राची मूल्य अगदीच ऑप्शनलला असल्यामुळे अभ्यासक्रमात लोकांनी ती शिकली नाहीये. मग काहींकडे डिग्रीज खूप असतील, काहींचं शिक्षण खूप असेल, पण जो सेन्स असतो तो आपल्या लोकांमध्ये का कमी असतो तर तो या कारणासाठी असं मला वाटतं. ओपिनियन्स नक्की सांगा कॉमेंट्स मध्ये.